नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर. आज आपण प्रवेश करतो आहोत ज्ञानेश्वरीच्या अत्यंत गूढ आणि जीवनाला दिशा देणाऱ्या अशा 17व्या अध्यायात, श्रद्धात्रय विभागयोग. कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुनाच्या मनात पुन्हा एकदा एक गहन प्रश्न निर्माण होतो. तो श्रीकृष्णांना नम्रपणे विचारतो, हे कृष्णा, जे लोक शास्त्र सांगतात त्या मार्गाने न चालता पण मनापासून श्रद्धा ठेवून पूजा अर्चा करतात, त्यांची श्रद्धा कशी असते? ती सात्विक असते का, राजस असते की तामस असते? अर्जुनाचा हा प्रश्न अत्यंत सूक्ष्म आहे, कारण प्रत्येक माणूस श्रद्धेवर चालतो. माणूस जसा विचार करतो, जसा विश्वास ठेवतो, तसाच तो बनत जातो. म्हणूनच श्रद्धेचे स्वरूप समजून घेणे म्हणजे स्वतःला समजून घेण्याची सुरुवात आहे. भगवान श्रीकृष्ण शांत स्मित करून अर्जुनाला सांगू लागतात, पार्था, या जगात प्रत्येक माणसाची श्रद्धा त्याच्या स्वभावानुसार असते. जीव हा स्वभावाने बांधलेला आहे आणि त्याची श्रद्धा त्या स्वभावानुसार घडते. म्हणूनच माणूस जशी श्रद्धा ठेवतो तसाच तो बनतो. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी अत्यंत सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, जसा बीजाचा स्वभाव तसा वृक्ष उगवतो, तशीच मनाची वृत्ती असेल तशी श्रद्धा निर्माण होते आणि जशी श्रद्धा तसंच जीवन घडतं. जर मन शुद्ध, शांत आणि सत्याच्या दिशेने असेल तर श्रद्धा सात्विक होते. जर मन इच्छांनी, महत्वाकांक्षांनी आणि अहंकाराने भरलेलं असेल तर श्रद्धा राजस होते. आणि जर मन अज्ञान, आळस, क्रूरता आणि अंधाराने व्यापलेलं असेल तर श्रद्धा तामस होते. श्रीकृष्ण पुढे सांगतात, पार्था, सात्विक श्रद्धेचे लोक देवांची पूजा करतात, राजस श्रद्धेचे लोक यक्ष राक्षसांसारख्या शक्तींची पूजा करतात आणि तामस श्रद्धेचे लोक भूतप्रेत, अंधश्रद्धा आणि चुकीच्या मार्गावर चालतात. याचा अर्थ असा नाही की पूजा वेगळी आहे, पण मनाची दिशा वेगळी आहे. माणूस जे पूजतो, ज्या गोष्टीला महत्त्व देतो, त्याच्यासारखाच तो हळूहळू बनत जातो. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, श्रद्धा ही बाह्य नसून अंतःकरणाची अवस्था आहे. ती मनाच्या खोलवर रुजलेली असते. जशी नदी ज्या दिशेने वाहते तशीच ती पुढे जाते. तशीच श्रद्धा माणसाच्या जीवनाची दिशा ठरवते. जर श्रद्धा सत्य, प्रेम आणि शांतीकडे असेल तर जीवनही शांत आणि समाधानी होते. जर श्रद्धा अहंकार, स्पर्धा आणि लोभाकडे असेल तर जीवन अशांत आणि अस्थिर होते. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तुझी श्रद्धा कशी आहे हे जाणून घे, कारण श्रद्धाच तुझं जीवन घडवते. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी एक गूढ सत्य उलगडतात. ते सांगतात, माणूस देवावर श्रद्धा ठेवतो असं आपण म्हणतो, पण खरं तर माणूस ज्या गोष्टीवर श्रद्धा ठेवतो तीच त्याचा देव बनते. कोणाचा देव पैसा असतो, कोणाचा देव सत्ता असते, कोणाचा देव कीर्ती असते आणि कोणाचा देव परमात्मा असतो. ज्याची जशी श्रद्धा तसंच त्याचं जीवन आणि तसंच त्याचं भवितव्य. पार्था, म्हणूनच श्रद्धेचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. ती फक्त पूजा अर्चेत नाही, तर प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत आणि प्रत्येक निर्णयात असते. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, मनुष्य हा श्रद्धामय आहे. तो जसा विश्वास ठेवतो तसाच तो बनतो. म्हणून श्रद्धा शुद्ध असेल तर जीवन शुद्ध होतं. श्रद्धा उच्च असेल तर जीवनही उंचावतं. या अध्यायाची सुरुवात आपल्याला स्वतःकडे पाहायला शिकवते. आपण कोणत्या श्रद्धेने जगतो? आपल्या जीवनाचा आधार काय आहे? आपल्या मनाची दिशा कुठे आहे? कारण श्रद्धा बदलली की जीवन बदलतं. श्रद्धा शुद्ध झाली की मन शुद्ध होतं आणि मन शुद्ध झालं की परमात्म्याचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो. याच गूढ सत्याचा पुढील भागात श्रीकृष्ण अर्जुनाला विस्ताराने बोध देतात. श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला अत्यंत सखोल असा बोध देतात. ते सांगतात, पार्था, श्रद्धा ही केवळ पूजेत किंवा मंत्रात नसते, तर ती मनुष्याच्या आहारात, यज्ञात, तपात आणि दानातही प्रकट होते. माणूस काय खातो, कसा विचार करतो, कशी साधना करतो आणि कसे दान देतो, यावरून त्याची श्रद्धा कशी आहे हे समजते. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जसा अन्नाचा गुण शरीरावर परिणाम करतो तसाच मनावरही होतो. म्हणून श्रीकृष्ण आहाराचे 3 प्रकार सांगतात, सात्विक, राजस आणि तामस. सात्विक आहार असा असतो जो आयुष्य वाढवतो, मन शांत ठेवतो आणि शरीर निरोगी ठेवतो. जो अन्न शुद्ध, रसाळ, हलका आणि प्रेमाने बनवलेला असतो तो मनालाही शांती देतो. असा आहार घेतल्याने मन स्थिर होते आणि श्रद्धा सात्विक बनते. राजस आहार तिखट, खारट, अतिउष्ण आणि चटकदार असतो. तो जिभेला आवडतो पण मनाला अस्थिर करतो. अशा आहारामुळे इच्छांची वाढ होते,
मनात अस्वस्थता निर्माण होते आणि जीवनात धावपळ वाढते. तामस आहार म्हणजे जुने, नीरस, शिळे किंवा अशुद्ध अन्न. अशा अन्नामुळे शरीर जड होते आणि मन आळशी बनते. अज्ञान वाढते आणि मनावर अंधार पसरतो. माऊली सांगतात, अन्न केवळ शरीराला पोषण देत नाही, तर ते मनाची वृत्तीही घडवतं. म्हणून शुद्ध आहार म्हणजे शुद्ध विचारांची सुरुवात आहे. यानंतर श्रीकृष्ण यज्ञाचे 3 प्रकार सांगतात. सात्विक यज्ञ तो असतो जो शास्त्रानुसार अहंकाररहित आणि फळाची अपेक्षा न ठेवता केला जातो. असा यज्ञ म्हणजे कर्तव्य भावनेने केलेली प्रत्येक चांगली कृती. राजस यज्ञ तो असतो जो दिखाव्यासाठी किंवा प्रसिद्धीसाठी केला जातो, ज्यात अहंकार असतो आणि मी केले ही भावना असते. असा यज्ञ मनाला शांती देत नाही. तामस यज्ञ तो असतो जो शास्त्रविरुद्ध, विवेकशून्य किंवा इतरांना त्रास देणारा असतो, ज्यात श्रद्धेपेक्षा अंधानुकरण असते. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगतात, जर यज्ञात प्रेम आणि नम्रता नसेल तर तो यज्ञ नसून केवळ बाह्य आडंबर आहे. यानंतर तपाचे 3 प्रकार श्रीकृष्ण सांगतात. शारीरिक तप, वाणीचे तप आणि मनाचे तप. शरीराचे तप म्हणजे स्वच्छता, सेवा, नम्रता आणि संयम. वाणीचे तप म्हणजे सत्य, प्रेम आणि हितकारक बोलणे. मनाचे तप म्हणजे शांतता, संतोष आणि आत्मसंयम. सात्विक तप ते आहे जे अहंकाराशिवाय आणि फळाची अपेक्षा न ठेवता केला जाते. राजस्तप ते आहे जे इतरांना दाखवण्यासाठी केले जाते. आणि तामस तप ते आहे जे स्वतःला किंवा इतरांना त्रास देण्यासाठी केले जाते. माऊली सांगतात, खरं तप म्हणजे मन शुद्ध करणं. जर तपामुळे अहंकार वाढला तर ते तप नसून बंधन आहे. यानंतर श्रीकृष्ण दानाचे स्वरूप सांगतात. सात्विक दान ते आहे जे योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तीला कोणतीही अपेक्षा न ठेवता दिलं जातं. ते दान मनाला आनंद देतं. राजस दान ते आहे जे परत काही मिळेल या अपेक्षेने दिलं जातं. त्यात गणित असतं, प्रेम नसतं. तामस दान ते आहे जे अपमानाने, अयोग्य ठिकाणी किंवा चुकीच्या हेतूने दिलं जातं. असं दान आत्मिक प्रगती देत नाही. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, दान वस्तूचं नसतं, भावनेचं असतं. हृदयातून दिलेलं लहान दानही मोठं असतं आणि अहंकारातून दिलेलं मोठं दानही निरर्थक असतं. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की मनुष्याची श्रद्धा त्याच्या प्रत्येक कृतीत प्रकट होते. तो काय खातो, कसा बोलतो, कसा विचार करतो आणि कसे कर्म करतो, हे सर्व त्याच्या अंतर्मनातील श्रद्धेचे प्रतिबिंब असते. म्हणून पार्था, श्रद्धा शुद्ध ठेव, कारण श्रद्धा शुद्ध असेल तर जीवन शुद्ध होतं. श्रद्धा सात्विक असेल तर मन परमात्म्याकडे वळतं. याच गहन तत्वज्ञानाचा पुढील भागात श्रीकृष्ण अधिक सखोल उलगडा करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात, पार्था, या सर्व कर्मांमध्ये, या सर्व साधनांमध्ये एक गूढ तत्व दडलेलं आहे. ते म्हणजे ओम तत्सत. हे 3 शब्द केवळ मंत्र नाहीत, तर संपूर्ण सृष्टीचा आधार आहेत. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हे 3 शब्द म्हणजे सत्य, शुद्धता आणि परमात्म्याशी जोडणारा सेतू आहेत. ओम हा शब्द सृष्टीचा आद्यनाद आहे. ज्या क्षणी सृष्टी निर्माण झाली त्या क्षणी हा नाद घुमला. तो नाद म्हणजे परमेश्वराची आठवण आहे. जेव्हा कोणतंही चांगलं कार्य सुरू केलं जातं तेव्हा ओम उच्चारला जातो, कारण त्या कार्यात परमेश्वराची उपस्थिती जाणवावी, अहंकार नाहीसा व्हावा आणि मन शुद्ध व्हावं, यासाठी ओम हे स्मरण केलं जातं. यानंतर येतो तत्. तत् म्हणजे हे सर्व परमात्म्यासाठी आहे. मी करत नाही, माझं काही नाही, सर्व काही त्या परम सत्यासाठी आहे, ही भावना म्हणजे तत्. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जेव्हा माणूस तत् भावनेने कर्म करतो तेव्हा त्याच्या कर्माला बंधन राहत नाही, कारण त्यात अहंकार नसतो. तो स्वतःला करता मानत नाही, तर परमात्म्याला अर्पण करतो. आणि शेवटचा शब्द सत. सत म्हणजे सत्य, शुद्धता आणि अस्तित्व. जे शाश्वत आहे, जे कधीही नष्ट होत नाही, तेच सत. जे कर्म सत्यासाठी केलं जातं, जे मन शुद्धतेसाठी जगतं आणि जे जीवन परमात्म्याशी जोडलेलं असतं, ते सर्व सत आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, पार्था, यज्ञ, तप आणि दान जर ओम तत्सत या भावनेने केलं तर ते सात्विक आणि मुक्ती देणारं होतं. पण जर श्रद्धेशिवाय, अहंकाराने किंवा केवळ दिखाव्यासाठी केलं तर त्याचा काहीही लाभ होत नाही. ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी अत्यंत सुंदर बोध देतात. ते सांगतात, श्रद्धेशिवाय केलेलं कोणतंही कर्म म्हणजे पाण्याविना नदीसारखं आहे. ते दिसतं मोठं, पण त्यात जीवन नसतं. जर मनात श्रद्धा नसेल तर मंत्र निरर्थक होतात. जर अंतःकरण शुद्ध नसेल तर पूजा व्यर्थ होते. आणि जर भावनेत प्रेम नसेल तर दान निष्फळ ठरतं. म्हणूनच माऊली सांगतात, कर्मापेक्षा भावना श्रेष्ठ आहे.
बाह्यकृतीपेक्षा अंतःकरण महत्वाचं आहे. श्रद्धा शुद्ध असेल तर साधं कर्मही पवित्र होतं आणि श्रद्धा अशुद्ध असेल तर मोठं कर्मही निरर्थक ठरतं. पार्था, म्हणूनच श्रद्धा ही जीवनाचा पाया आहे. ती मनाला दिशा देते, ती कर्माला अर्थ देते आणि तीच आत्म्याला परमात्म्याशी जोडते. या अध्यायातून आपल्याला एक अत्यंत गहन संदेश मिळतो. आपण जे काही करतो ते श्रद्धेने करावं. अहंकाराने नाही, दिखाव्याने नाही, तर प्रेमाने आणि शुद्ध भावनेने. कारण श्रद्धा सात्विक असेल तर जीवन शांत आणि आनंदी होतं, मन निर्मळ होतं आणि आत्मा परम सत्याच्या जवळ पोहोचतो. मित्रांनो, ज्ञानेश्वरीचा हा 17वा अध्याय आपल्याला शिकवतो, आपली श्रद्धा कशी आहे यावरच आपलं संपूर्ण जीवन अवलंबून आहे. जर श्रद्धा शुद्ध असेल तर मार्ग आपोआप सापडतो, मन स्थिर होतं आणि जीवनाला खरा अर्थ मिळतो. चला तर मग आपणही आपल्या जीवनात सात्विक श्रद्धा निर्माण करूया. प्रत्येक कर्म प्रेमाने करूया आणि ओम तत्सत या भावनेने जीवन जगूया. अशाच ज्ञानेश्वरी, संत परंपरा आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी आपल्या ज्ञानमंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ज्ञानप्रवाह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.